लाइटर तेच रेशीम काढ द्या का तशी हाँ हाँ लाइव झालं चालू आहे कोणते ओके त्याच्यावर ऑप्शन बघ ना मोबाईलचं बुकिंग नंबर न दिलं काय कर दे काय रे नमस्कार मी अमिताभ आनंद पैठणीवरून आपल्यासाठी लाईव्ह चालू करत आहोत आज आपण पैठणी साडी सोबत त्याच्या पहिले आपण एक ट्रिक बघणार आहोत सिल्कची तुम्ही बऱ्याचशा लाईव्ह मध्ये बघितलं असेल का सिल्क कसं ओळखायचं त्याला जाळतात ते जाळताना त्याची गोळी होती आणि मग त्या गोळीची राख होती तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे पण मी अजून याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैठणी साडी दाखवणार आहे ते बी आज हँडलूमवरून काढून तुमच्या समोर साडी हँडलूमवरून कशी काढतात ती दाखवतो आणि तुम्हाला ती साडी दाखवणार तर सगळ्यांनी पटापट जॉईन व्हायचं आहे आजचा लाईव्ह खास सिल्क ओळखण्याची एक दुसरी ट्रिक तुम्हाला सांगणार अजून नॉर्मली एकच ट्रिक तुम्हाला सांगितली जाते म्हणून पटापट जॉईन व्हायचं आहे मी आज लायटर पण आणलेला आहे आणि ही कांडी आहे याच्यावर हे सिल्क आहे जे आपण साडी विणताना ते शटल धोटा त्याला म्हणतो आपण असं इकडून तिकडं जातं त्याच्यात ही अशी कांडी बसवली जाते तर ती कांडीवरून मी आता तुम्हाला रेशीम काढून दाखवणार आहे हे सिल्क आहेत हे बघा दिसते काय क्लिअर आहेत ना व्हिडिओ हे बघा हे रेशीमचा धागा असा हा पूर्ण रेशीमचा धागा आहे एकदम सॉफ्ट असतं रेशीम दिसते
तुम्ही बऱ्याचशा लाईव्ह मध्ये बघितलं असेल की सिल्क जाळायचं त्याची गोळी तयार होती आणि आपला केस जाळ्यासारखा वास येतो. ते पण बरोबर आहे, पण अजून एक तुम्हाला सांगतो सिल्क साड्या का वापराव्या किंवा तुमचे फायदे त्याचे फायदे काय. हे बघ, हे असं तुम्ही पकडलं, याची गोळी तयार होताना दिसते तुम्हाला, दिसली, आणि ही गोळी अशी दाबली की याची राख तयार होती, दिसते. ही एक नॉर्मल ट्रिक तुम्हाला सांगितली जाते, प्रत्येक कोणी लाईव्ह केला येवल्यातून तर तुम्हाला ही ट्रिक सांगितली जाते. आता दुसरी ट्रिक याच्यातच आहे. हे बघा, हे लायटर, ही आग रेशमाजवळ नेली, ही आग बाजूला केली का ते विझून जातं. ही आग आपण परत तिथं चालू केला, परत ते जाळणार. हे बाजूला केली, हे ऑटोमॅटिक त्याचं विझून जाईल. तुम्ही नॉर्मल एखादा दुसरा कपडा जर असला तर त्याला समजा आग लागली तर ते पूर्ण जवळपर्यंत आग विझत नाही. तसं सिल्कचं तसं नाही आहे. सिल्क जोपर्यंत जळण तोपर्यंत त्याला आगीचा स्पर्श होतो. आगीचा स्पर्श नाहीसा झाला का ते असं गोळी स्वरूपात त्याची राख. परत एकदा बघा, हे बघा, हे जळालं, हे काम फक्त जेवढं आहे तेवढंच जाणार, बाकी ते ऑटोमॅटिक विझून जाणार. ही दुसरी ट्रिक होती सिल्क ओळखण्याची. आणि केस जाळण्यासारखा वास येतो, बस. या दोन ट्रिकनी तुम्ही ओळखू शकता की तुमची साडी ही प्युअर सिल्क आहे म्हणून. आणि आपल्याकडे गव्हर्नमेंट सिल्क मार्क सुद्धा मिळणार आहे पैठणी साडीला. त्याच्यामुळे विश्वास ठेवा. आता तुम्हाला ही दुसरी ट्रिक मी सांगितली, ही आजपर्यंत लाईव्हला माझ्या मते तरी कोणी दाखवली नाही. ही दुसरी ट्रिक मी तुम्हाला दाखवली. आता तुम्ही आपल्या कुठल्याही पैठणी साडीचं सिल्क काढायचं आणि असं ओळखायचं. सिल्क मार्क जरी तुमच्याकडे आहे त्याची खात्री तुम्हाला अजून जास्त होईल. आणि काय नाही, हाताला बी जास्त नाही तर राख होऊन त्याचं पूर्ण हे होतं. आपण तुम्हाला इथं साडी दाखवणार आहे. आज मग आपण मस्त पेस्टल कलर बघणार आहोत. आपण आता पटापट सर्व बहिणींनी जॉईन व्हायचं आहे. हँडलूमवरून पैठणी काढतानाचा हा लाईव्ह आहे आपला आजचा. एक मेसेज आलेला आहे का, नक्स म्हणून. ओके, नमस्कार दादा. सगळ्यात जॉईन झालेल्या सगळ्या बहिणींना दादांना माझा नमस्कार. आता आपल्याला पैठणी साडी हँडलूमवरून काढायची आहेत तर ते आपण बघूया. ओके, चला. ह्या पडद्याच्या मागं आहे. चला, हे बघा, इथून आता आपल्याला ही साडी काढायची. आपली साडी या रंगाची येणार आहे, हा कलर ह्या साईडला. ओके, इथून ही पुढे दुसरी साडी चालू होणार. त्या साडीचा रंग हा. हे बघा, असा हा पल्लू. हे पॅच येणार आहे ना, महाराणी पल्लू, गोल पॅच.
दिसतोय क्लिअर? आणि याला चंद्रकोरचा बुट्टा आहे. पेस्टल कलर आहे हा, व्हाईट बाय चिकू कलर. ओके, बुट्टी छान दिसते तुम्हाला, येते क्लिअर बुट्टी येते. आपण ऑर्डर प्रमाणे पैठणी तयार पण करून देतो. आपले 4-5 कस्टमरला आपण तयार करून दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा, तुम्हाला हवी असेल ती बुट्टी, हवी असेल तो पल्लू, आणि जो आमच्याकडे कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मिळेल. बॉर्डर अशीच येणार. हे बघा, हे असं सिल्कचे, त्याला काकडे म्हणतात. जे आपण पल्लू काढतो ना त्याच्यासाठी हे सिल्क वापरलं जातं. तर ते सुद्धा आपण सिल्कच वापरतो. त्याच्यामध्ये मिक्स नाही. जे पल्लूवर जे येतं नक्षी येते, मोराची नक्षी येते, दुसरे फुलाची नक्षी येते, ती सुद्धा प्युअर सिल्कमध्येच काढली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिक्स वापरत नाही. बघितलं का पडदे मागे कसं हँडलूम आहे. हे बघा, प्युअर सिल्क पैठणी साडी. मी जे आता तुम्हाला सिल्क जाळून दाखवलं होतं ते ह्याच साडीमध्ये विणल्या गेलेल्या आहे. सिल्क हा पल्लू, महाराणी पल्लू दिसतंय, आणि चंद्रकोर बुट्टी. तुम्हाला मी उलटी साईड दाखवतो बोलते, असे दाखवतो ती लागते. ओके, अशी साडी येणार तुमच्या अंगावर. तुम्हाला बुट्टा असा दिसणार. दिसतोय हा बुट्टा? शोल्डर बुट्टा आहे, आणि हा असा पल्लू. ओके, पूर्ण साडी बघा, एकदम फ्लेअर कट. तुमच्या समोर हँडलूम वरनं काढलेली आहे. आपलं प्रोडक्शन आहे स्वतःचं. उत्पादक ते सरळ ग्राहक, मध्ये कोणीच नाही. तुम्हाला क्वालिटी नंबर 1 मिळणार, आणि मटेरियलही नंबर 1, आणि त्याच्यात कामही नंबर 1. अशा प्रकारची बॉर्डर येणार तुम्हाला फॅन्सीची. तुम्हाला डबल पल्लू जरी पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या बॉर्डर मध्ये सुद्धा डबल पल्लू मिळतो आपल्याकडे. एकदम छान अशी सॉफ्ट मुलायम. सुरुवातीला प्लेन ब्लाउज पीस असणार आहे, थोडासा प्लेन नेसता भाग, आणि नंतर बुट्ट्या चालू. याला बुट्टे जास्त असतात मध्ये. दुसरे सेमी पैठणी वगैरे ते असतात त्यांना जास्त बुट्ट्या नाही राहत. तसं प्युअर पैठणीला मध्ये सुद्धा जास्त बुट्ट्या असतात. आणि पल्लू जवळ आलो आपण की तिथं जवळजवळ बुट्ट्या. हे बघा, दिसतोय बुट्टा क्लिअर? आणि हा पल्लू. तुम्हाला दुसरा बुट्टा पाहिजे असेल तुम्ही सांगू शकता. मोराचा पण बुट्टा तुम्हाला मिळेल याच्यामध्ये. हा आता ही ऑर्डर होती त्याच्यामुळे आम्ही चंद्रकोरची बुट्टी त्यांना देत आहे. तुम्हाला ही अगर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर द्या, बुकिंग करा. बुकिंग नंबर घ्या 9822964300. नंबर परत एकदा ऐका, 9822964300.
92964300 व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनशॉट काढा, साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि या नंबरला पाठवा 9822964300. तुम्हाला कलर कुठला हवा आहे, पल्लू कुठला हवा आहे, किंवा तुम्हाला बुट्टी चेंज करायची तर बुट्टी सुद्धा चेंज होईल. आपण बरेच प्रकारमध्ये बनवून देऊ शकतो, कारण आपल्याकडे स्वतःचं प्रोडक्शन आहे. तुम्ही बघतात हा लाईव्ह आपला जिथं प्रोडक्शन आहे आपलं कारखाना पैठणीचा, तिथूनच मी हा लाईव्ह करतो. त्याच्यामुळे एकदम विश्वास ठेवा. आणि याच्यासोबत तुम्हाला गव्हर्नमेंटचं सिल्क मार्क देखील मिळणार आहे. ओके, चला तर आजचा लाईव्ह इथं थांबवतो. परत लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त साड्या तयार करण्याचा प्रयत्न करतो मी. ठीक आहे, नमस्कार.